नमस्कार मैत्रिणींनो, स्वामिनी फॅशन डिझायनिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आपण जो काल वन पीस कट केला आहे, आज आपल्याला तो स्टिच करायचा आहे. स्टिच करण्यासाठी अगोदर आपण जो फ्रंट आहे तो फ्रंट पार्ट घेतला आहे. फ्रंट पार्ट दोन्ही साईडचे घेतल्यानंतर त्याचं सुलट उलट भाग बघून घ्यायचा आहे. त्याच्या उलट भागावरती अस्तर ठेवायचं आहे तसं जे आपण कट केला आहे त्याप्रमाणे, आणि सर्व बाजू स्टिच करून घ्यायचे दोन्ही पार्ट. फ्रंटच्या दोन्ही पार्टला अस्तर जोडून घेतल्यानंतर या पद्धतीने फ्रंट दिसत आहेत. हे बघा. आता यानंतर हे साईडचे जे दोन्ही पार्ट आहेत हे इथे असे गोलाकार पद्धतीने जोडताना सुरुवात वरतून करायची, खालून सुरुवात नाही करायची. या पद्धतीने इथे जोडून घ्यायचे. दोन्ही पार्ट जोडून घेतल्यानंतर या पद्धतीने आपला फ्रंट दिसत आहे. आता फ्रंटचा जो नेक आहे, हा जो नेक आहे त्याला आपल्याला कॅनव्हासने पलटवून घ्यायचं आहे. कॅनव्हास लावून गळा आपला तयार करायचा आहे. तर आपण गळा तयार करून घेऊया. आपला जो गळा निघाला होता अस्तरचा हा, त्याच्यानुसार आपण साईड 1 इंच बाहेरील बाजूने कॅनव्हासचा आकार वाढवून हा गळा कट करून घेतला आहे. आता तो सर्व बाजूने स्टिच करून घेते मी. कॅनव्हासचा गळा अस्तरवरती शिवून त्याला अस्तर साईडने फोल्ड करून तो गळा आतील गळा कट करून घ्यायचा आहे. गळा कट केल्यानंतर या पद्धतीने जो आपण फ्रंट तयार केला आहे त्या गळ्यावरती हा कॅनव्हास या पद्धतीने असं ठेवून चेक करून घ्यायचं एकदा आपण जे कट केले ते बरोबर आहे की नाही. त्यानंतर हे बघा, या पद्धतीने एकदम परफेक्ट बसतो आहे. आता 1/2 इंच अंतरावरती अशी गोलाकार टिप मारून कॅनव्हासचा गळा आतमध्ये पलटवून घ्यायचं आहे आपल्याला. गळा स्टिच केल्यानंतर या पद्धतीने छोटे छोटे कट देऊन घ्यायचे उलटवण्याआधी. त्यामुळे गळा छान पद्धतीने उलटवला जातो आणि फिनिशिंग गळ्याला जी येते ती छान येते. या पद्धतीने आता गळा उलटवतात. कॅनव्हास लावल्यामुळे गळा तयार होताना किंवा तयार झाल्यानंतर त्याला जो टाईटपणा असतो ना कपड्याला, तो फार सुंदर दिसतो. त्यासाठी कॅनव्हास ड्रेसला शक्यतो याच पद्धतीने लावायचा. हे बघा. आता हे जे आतमध्ये कापड पलटवल्यानंतर इथे 1/2 इंच अंतरावरती पूर्ण गळ्याला गोलाकार टिप मारून घ्यायची आपल्याला. गळ्याची टिप आता पूर्ण आपण मारून घेतली आहे. या पद्धतीने हवी असेल तर आपण आतमध्ये अजून एक टिपही मारू शकतो इथे कडेला. आता हा फ्रंट आपला पूर्णपणे रेडी झाला आहे. आता फ्रंट नंतर आपल्याला बॅक तयार करायला घ्यायचा आहे. बॅक आपला अखंड आहे, फक्त त्याला नेक बनवायचा. मोठा नेक आहे. फ्रंटचा नेक आहे तो छोटा नेक होता 6.25 इंचाचा. आता हा बॅक पार्ट, हा कपडाची ही सुलट बाजू आहे. उलट बाजू करून एकदा पूर्ण अस्तर आहे तसा पसरून 4ही बाजू पूर्णपणे स्टिच करून घ्यायच्यात. त्यानंतर जो गळा आहे आपल्याला तो कट करायचा आहे. हे बघ, पूर्ण 4ही बाजू एकदा शिवून घ्यायच्यात. सर्व बाजूंनी अस्तर मी जॉईन करून घेतले उलट साईडला, आणि जो वाढीव कपडा आहे अस्तरपेक्षा तो कट करून घेतला आहे. त्यानंतर आता आपल्याला बॅक नेक टाकायचा आहे. बॅक नेक टाकताना ज्या कपड्याला आपण टीप मारली अस्तर आणि जो आपला ड्रेसचा कपडा आहे तो या पद्धतीने घडी करून घेतला आहे. आणि त्यावरती आपल्याला आता माप टाकायचे गळ्याचे. आपल्याला जो गळा कट करायचा आहे त्यासाठी कपडा फोल्ड केला आहे. त्यानंतर वरती इथे बघा 3 इंच मी मोजून घेतले गळ्याला, आणि तिथून पुढे हे 8.25 इंचाचं मी माप टाकलं आहे आणि हा चौकोन तयार करून घेतला आहे. तिथून पुढे हा जो त्यांना पाहिजे तो गळा आपण इथे ड्रॉ केला आहे. हे बघा या पद्धतीने, आणि तो आता आपण गळा कट करून घेतो आहे. ड्रेससाठी थोडासा हा मोठा गळा आहे. आता हा गळा कट केल्यानंतर आपल्याला
कॅनव्हास लावावा लागणार आहे. तो कॅनव्हास आपण कट करण्यासाठी हा जो गळा निघेल यातलं जे अस्तरचं कापड आहे त्यावरून कॅनव्हासवरती नेक वाढवून घ्यायचा साईडने आणि त्यानंतर अस्तरच्या कपड्यावरती कपडा प्रेस करून त्या पद्धतीने आपल्याला तो कॅनव्हास लावायचा आहे. कारण जास्त आकार आहेत त्या गळ्याला, त्यामुळे विदाऊट कॅनव्हासचा गळा छान दिसणार नाही. त्यासाठी आपल्याला कॅनव्हास लावूनच घ्यावे लागणार आहे. एवढ्या या पद्धतीने आपला गळा हा दिसतोय. शिवणानंतर तो अजून छान दिसेल. जो आकार आपण कट केला आहे कापडावरती तो आकार कॅनव्हासवरती ठेवून आहे तसा ड्रॉ करून घ्यायचा. त्याच्या भोवती आपण 1 इंच आहे तसा आकार ड्रॉ करून घेतला आहे आणि जो बाहेरचा आपण हा 1 इंच आकार ड्रॉ केला आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. याच्या पूर्ण जो गळा आहे त्याच्या बाहेर आपण हे 1 इंच जे आहे हे पूर्ण सर्व बाजूंनी जसा हा आकार आहे त्या पद्धतीने आपण हा आकार कट करून घेतोय. आता बाहेरील कॅनव्हास कटिंग नंतर जो कपडा आहे तो उचलून घेऊन जो आपला प्रॉपर आकार आहे तो आकार कट करून घ्यायचा. कापडावरती आपण खाली अस्तरचा जो कपडा आहे त्यावरती चमचमणारी जी बाजू असते कॅनव्हासला थोडी शाईन करते ती बाजू खालच्या बाजून ठेवायची. त्याच्यावरती प्रेस केल्यामुळे कपडा जो आहे तो अस्तरला हे कॅनव्हास जो आहे तो अस्तरला चिटकतो. अगदी 1-2 सेकंदात प्रेस होऊन जातं. गळ्याला जास्तच डिझाईन आहे त्यामुळे याच पद्धतीने कॅनव्हास आपल्याला लावायचा आहे. वेळ वाचवणं कधी चुकीचं ठरतं, त्यामुळे कधीही वेळ कमी लागतो की जास्त लागतो त्यापेक्षा आपण जे तयार करतोय ते छान तयार व्हायला हवं याकडे जास्ती भर द्यायचा आहे आपल्याला. प्रेस नंतर बाहेरील जी बाजू आहे ती पूर्ण कापड या पद्धतीने आपल्याला शिवून घ्यायचं आहे त्या आकारामध्ये. त्यानंतर आतील आकार कट शिवून झाल्यानंतर सर्व आतील आकार जो आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि कटिंग केल्यानंतर जो आपला बॅकचा पार्ट आहे जो कपडा ज्याला आपल्याला गळा शिवायचा आहे तो पार्ट घेऊन त्यानंतर आपल्याला हा कॅनव्हासचा जो गळा तयार केला आहे हा त्या कटिंगवरती ठेवून पूर्ण चेक करून घ्यायचं आपण जे शिवलं आहे ते आणि ते बरोबर आहे का. हे बघा या पद्धतीने आपला गळा पूर्ण प्रॉपर बसतो आहे. आता तो शिवून घ्यायचा. शिवायला जमणार नसेल तसं तर टाचण मारून घ्यायच्यात त्याला चारही बाजूंनी. गळा जास्त आकार आहेत त्याला इकडे तिकडे, त्यामुळे शक्यतो टाचण लावून घ्या आणि पाव इंचावरती पेनने मार्क करून आहे तसा शिवत चला. पूर्ण गळा 1/2 इंच मापावरती शिवून घेतल्यानंतर जे कोने आहेत तिथे या पद्धतीने थोडा कट मारून घ्यायचा आहे. गळा उलटवताना जर जास्त कोने असेल तर सावकाशपणे गळा सर्व जे कोने आहेत ते अगोदर पूर्णपणे प्रॉपरली बाहेर काढून घ्यायचे. कारण गळा आपण जसा शिवला आहे तसाच यायला हवा. जर सर्व कोने बाहेरही नाही काढले आणि शिवलं तर इतकी मेहनत घेऊन गळा आहे तसा तयार होणार नाही. त्यासाठी थोडं सावकाश शिवा, पण एकदम व्यवस्थित शिवा. बघा आहे तसा प्रॉपरली गळा तयार व्हायला हवा यासाठी एवढं बारकाईने सांगते मी. आता हा पूर्ण गळा उलटवल्यानंतर पूर्ण 1/2 इंचावरती सर्व गळ्याला टीप मारून घ्यायची. पूर्ण शिवणानंतर या पद्धतीने आपला गळा दिसतोय. आता आपल्याला शोल्डर जॉईन करून घ्यायचे दोन्ही फ्रंट आणि बॅकचं. शोल्डर जॉईन करण्याआधी आपल्याला हा जो वरचा शोल्डर आहे ना हा जी आपली बाही जोडायची मोंढ्याची बाजू आहे त्या बाजूने 1/2 इंच शोल्डर उतार देऊन घ्यायचा आहे. इथे 1/2 इंच शोल्डर उतार द्यायचा, पेनने ड्रॉ करायचा आणि ते कट करून घ्यायचं. फ्रंट आणि बॅकचं दोन्ही भाग या पद्धतीने एकमेकावरती ठेवून घ्यायचे गळा जोडण्यासाठी. आणि जो शोल्डर आहे वरचा त्या शोल्डरला मोंढ्याकडील बाजूने 1/2 इंच आकार द्यायचा आहे. 1/2 इंच माप मोजून घ्यायचे आणि असा हा उतारता आकार द्यायचा आहे. ही सरळ लाईन मारून घ्यायची. इथे शोल्डरला कुठलंही काही करायचं नाही. जो गळा आहे आपला तिथे फक्त मुंड्याकडच्या बाजूने इथे 1/2 इंच माप मोजायचं आहे आणि हा असा आकार
देऊन घ्यायचे किंवा ही लाईनिंग मारून घ्यायची साधं सरळ आणि ते कट करून टाकायचं. हे दोन्हीही बाजूचं करायचं. दोन्हीही मुंड्यांना शोल्डर उतार देऊन घ्यायचे, कारण आपण हा जो ड्रेस शिवतो आहे ना, हा पूर्ण पूर्ण शोल्डरचं माप आपण याला कट केलं आहे, त्यामुळे आपल्याला हा शोल्डर उतार देऊन घ्यायचा आहे. शोल्डर उतार कट करून घेतलेत आणि जे दोन्ही शोल्डर आहे मागचा पुढचा अर्धा इंच मापावरती हे दोन्ही शोल्डर जॉईन करून घेतलेत. आता आपला फ्रंट आणि बॅक हा या पद्धतीने दिसतोय, रेडी झाला आहे तो. आता आपल्याला त्याला हे दोन्ही भाग तयार झाल्यानंतर बाही जोडून घ्यायची लगेच. आता बाही जोडण्यासाठी ही आपली आपण कट केलेली स्लीव्ज आहे. आता तिच्या प्लेट आपल्याला मारून घ्यायच्या. त्या आता पुढील प्रमाणे जो आपला फ्रंट आणि बॅक आहे तो पसरवून घेतला या पद्धतीने. शोल्डर आपला शिवण्यासाठी शोल्डरच्या मध्यापासून आपल्याला बाही शिवण्याला सुरुवात करायची आणि ही जी बाही आहे आपली बाहुबली स्लीव्ज घ्यायची आपल्याला आणि तिचा एक भाग घ्यायचा आपल्याला आणि त्याचं मध्य काढून घेतलं आहे आपण या पद्धतीने. तो जो मध्य आहे आपल्या बाहीचा आणि शोल्डरचा मध्य, तिथून आपल्याला प्लेट टाकायला सुरुवात करायची. नेहमीप्रमाणेच शिवताना खोलगट भाग फ्रंटला आणि जो उंच भाग आहे तो बॅकला. तर खोलगट भाग पुढील घ्यायचा आणि इथे शोल्डरबरोबर हा मध्य ठेवायचा. मध्य ठेवल्यानंतर तिथून प्लेट टाकायला सुरुवात करायची. अगोदर प्लेट तुम्हाला जमेल तशा एका वेळेस 2-4 टाकता आल्या तर 2-4 टाका, 1-1 टाकता आली तर 1-1 टाका. पिना लावून घ्यायच्या असेल, टाचन पिना लावल्या तरीही चालेल. आणि फुगाबाही शिवताना आपल्याकडे जेवढं कापड अवेलेबल आहे त्यानुसार आपल्या प्लेट कमी जास्त होणार आहे, त्याने कुठलाही फरक पडत नाही. पण आपल्याला जास्त प्लेट हव्या असेल तर आपल्याकडे कापड हा जास्तीचाच लागणार आहे. या पद्धतीने जेवढा आपला कपडा बसतोय मोंढ्यामध्ये त्या पद्धतीने प्लेट मारून घ्यायचं. त्याच पद्धतीने कपडा उलटवून घ्यायचा आहे आणि जी बॅक बाजू आहे आपली तिच्या प्लेट आपण अगोदर जशा मारल्या त्याच पद्धतीने आपल्याला जमेल तशा 1 किंवा जास्ती अशा पद्धतीने पूर्ण प्लेट मारून झाल्यानंतर जो आपला कपडा आहे त्याला परत एक डबल टिप मारून घ्यायची. पूर्ण गोलाकार बाहीला पूर्ण टिप मारून झाल्यानंतर खाली आपण जिथून सुरुवात केली आहे वरच्या टिपा मारलेल्या जिथे होते तिथे आपण या पद्धतीने आपली जी बाही आहे तिथे बरोबर समोरासमोर खालच्या बाजूनेही प्लेट मारून घ्यायच्यात. खालच्या बाजूच्या टिप मारल्यानंतर खालच्या आणि वरच्या दोन्हीही टिप मारल्यानंतर या पद्धतीने आपली जी आहे बाही दिसते. अशाच प्रकारे आपण दुसऱ्या साईडनी बाही जॉईन करून घ्यायची आहे. दोन्ही बाजूच्या आपल्या स्लीव्जला प्लेट मारून झालेल्या आहेत. आता आपल्याला खाली काठ जॉईन करायचे आहे. काठ जॉईन करण्यासाठी हा जो खालचा भाग आहे ना तो मोजून घ्यायचा. एक तर टेपने मोजायचा, टेपने मोजला किंवा मग जे काठ आहेत तुमचे त्याने मोजून घ्या. जेवढा आहे हा आपण तेवढा भाग काढून घेतला आहे. वर 1/2 इंच फक्त मार्जिन सोडलं आहे. आता याच मापाचा आपल्याला अस्तर काढून घ्यायचं आहे. चला आपण खालचा पार्ट तयार करूया. आपण जो खालचा काठ घेतला आहे बाहीच्या मापाचा त्याच मापाचा आपण दोन्ही अस्तर कट केलेत. आता ते शिवताना काठावरती जो अस्तरचा भाग आहे जेवढा काठ आहे तेवढंच अस्तर आहे. काठावरती अस्तरचा भाग ठेवून खालच्या बाजूने 1/2 इंच टिप मारायची. कपडा पलटवून या पद्धतीने ओलगडून घेतल्यानंतर अस्तरच्या बाजूने आपल्याला दाब टिप देऊन घ्यायची आणि याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या बाजूचा जो आकार आहे दुसऱ्या बाजूचा जो काठ आहे तो याच पद्धतीने तयार करायचा आहे. दोन्ही बाजूचे काठ तयार झाल्यानंतर दोन्हीही बाजूचे काठ या पद्धतीने आपल्याला सरळ सरळ हे बघा खालच्या बाजूने जो अस्तर आहे बाहीच्या उलट बाजूला
तो अशा पद्धतीने जोडत जायचं। 5 इंच अंतरावरती एकसारखी टीप मारत जायची। एकसारखी टीप मारत गेल्यानंतर तेव्हा आपली टीप पूर्ण झाली त्यावेळी हा कपडा पूर्ण एका बाजूला करून घ्यायचा, बाही एका साईडला, आणि ज्या अस्तर आहे त्यावरती दाबटीप देऊन घ्यायची। दाबटीप दिल्यानंतर दाबटीप पूर्ण देऊन घेतल्यानंतर कपडा सुलट करून घ्यायचा आहे दाबटीप दिल्यानंतर या पद्धतीने। आणि या पद्धतीने जे काठ आहेत वरची जी 5 इंच आहे एक्स्ट्राचं ते बरोबर इथे ठेवून जिथे आपल्या ह्या वरच्या टिपा दिसत आहेत अगोदरच्या प्लेटच्या बरोबर त्या दिसणार नाहीत अशा पद्धतीने इथे वरती टीप मारून घ्यायची। आता काठ चेंज आहे आणि साडीचा कलर चेंज आहे त्याच्यामुळे दोराही जे आपले काठ आहेत तोच वापरायचा आहे आपल्याला। 5 इंच वरील कपडा देऊन या पद्धतीने पूर्ण बाहीला टीप मारून घेतली आणि आता खाली आपला जो काठ आहे तो या पद्धतीने असा मस्त काठ दिसतोय टाईप आणि ही आपली बाही तयार झाली आहे। आता आपल्या दोन्ही बाजूच्या बाह्या पूर्ण लावून झाल्यात आणि आपला जो फ्रंट आहे हा पूर्णपणे रेडी झाला आहे। आता आपल्याला खाली हा कापड जो आहे त्याच्या प्लेट करायचे आहे, पण प्लेट करण्या अगोदर जे आपण काठ काढलेत वरच्या बाजूचे कट केलेले ते काठ आपल्याला खालच्या बाजूने असे लावून घ्यायचे। 5 इंच अंतरावरती सरळ टीप मारून घ्यायची आणि आपल्याला हे काठ एकाच साईडचे घ्यायचे असल्यामुळे ते या पद्धतीने सरळ जॉईन करून घ्यायचे। दोन्ही फ्रंट आणि बॅकचा जो साडीचा कपडा आहे त्याचे जे काठ आहेत आपण दाबटीप देऊन अगोदर 5 इंचावरती टीप मारून घेतली आणि त्यावरती दाबटीप देऊन या पद्धतीने जॉईन करून घेतले। आता आपल्याला प्लेट करायचे आहेत। प्लेट करण्याआधी जो आपलं कमर आहे तो आपण परत एकदा चेक करून घेतोय। या पद्धतीने आपण पूर्ण माप मोजून घेतोय। 18 इंच 19 इंच या पद्धतीने हे माप भरतोय। आपण वरच्या भागाचं कमर मोजल्यानंतर आपलं 18 ते 19 इंच कमर येते। आता त्याला आपण प्लेट घेण्याआधी आपल्याला अस्तर पण कट करायचं आहे। अस्तर कट करण्यासाठी हे बघा आपण जे 10 इंच माप मोजले 19 इंच माप मोजले त्यासाठी आपल्याला त्याच्या हाफ म्हणजे 9.5 10 इंच माप घ्यायचं आहे। त्यासाठी मी जी आपल्या या उंची आहे 15 इंच जे वरचा टॉप आहे आपला तो कट 15 इंच घेतले आपण, जे वरचा फ्रंटचा भाग आहे फ्रंट आणि बॅकचा। आता तिथून खालील उंची आपली 42 आहे तर अस्तरचा भाग आपण 40 इंच घेतोय। 2 इंच कमी घेते मी त्यापेक्षा। हे 40 इंच आपण अस्तर अंथरून घेतले। ही बंद बाजू आहे आणि आपण हे 40 इंच मोजल्यानंतर आणि कापडाला आपल्या खाली घेर हवा यासाठी हे बघा हे बंद बाजूला इथेही 7 इंच आणि खाली जेवढं अंतर आहे तेवढी ओपन आपण ही कळी टाकली आणि खालच्या बाजूने हे बघा इथे हा जो आहे इकडे परत 3 इंच भाग निघतोय। या पद्धतीने ही तिरक्या आकारात 2 कळ्या काढून घ्यायच्यात आणि मग आपलं कळ्या ज्या आपण आखून घेतल्यात ज्या तिरक्या त्याच पद्धतीने त्या कट करून घ्यायच्यात। कट करून घेतल्यानंतर या पद्धतीने त्या दिसत आहेत। हे बघा खाली आपला घेर जो आहे तो खूप मोठा दिसतोय आणि आपल्याला ही जी साईडच्या 2 कळ्या निघाल्या त्या दोन्ही बाजूने आपल्याला 2-2 फक्त जॉईन करून घ्यावे लागणार आहेत, पण त्यामुळे घेर हा जो आहे ना अस्तरला तो फार येणार आहे। अस्तर कापून घेतल्यानंतर ह्याच्या 2 कळ्या निघाल्या आहेत हे आपण जे ते जॉईन करून घेऊयात म्हणजे आपला वन पीस आता कंप्लीट होईल। यालाच प्लेट घेऊन आपलं वन पीस आपल्याला जॉईन करून होईल। अस्तरचा भागा जोडून झाल्यानंतर पूर्ण पार्ट रेडी झाल्यानंतर ज्या प्लेट आहेत आपल्याला जो आपला कपडा आहे आपण कापलेला बघा हा जो प्लेन कपडा आहे हा जो पूर्ण कपडा आहे आपला तो पूर्ण कपडा आता हे जे प्रॉपर कमर आहे आपलं हे अस्तर जे आहे हे आता इथे पूर्ण ह्या मापामध्ये इथे प्लेट घ्यायचे। जवळजवळ छोट्या छोट्या अंतरावरती
1/2 इंच सरळ ठेवायचं आणि त्यानंतर बघा इथे एकदम कमी कमी अंतरावरती एकदा हवं तर टीप सेट करून घ्या. कपडा चेक करून घ्या की आपल्याला सर्व टेप व्यवस्थित आपल्या ज्या सर्व प्लेट आहेत त्या व्यवस्थित घेता येत आहेत की नाही. नाहीतर थोड्या थोड्या करून कपडा पूर्ण पुरतो की नाही हे सर्व ॲडजस्ट करून बघा. ॲडजस्ट होत नसेल तर परत प्लेट करून बघा किंवा प्लेट ज्या आहेत त्यांना टाचणपिना लावत चला आणि प्लेट पूर्ण भागाला प्लेट करून घ्या. आहे जो पूर्ण आपण कट केला आहे त्या पूर्ण कापडाच्या प्लेट करून घ्यायच्या आहेत आपल्याला. या पद्धतीने पूर्ण प्लेट आपण मारून घेतलेल्या आहेत. आता आपण अशा याच पद्धतीने दुसरा पार्टी प्लेट तयार करून घेऊया त्याच्या. या पद्धतीने आपल्या पूर्ण प्लेट तयार झालेल्या आहेत. आता हा फ्रंट आहे जे डिझाईनवाला पार्ट आहे तो त्यावरती आपला जो वन पीसचा फ्रंट आहे तो या पद्धतीने ठेवून घ्यायचा आणि सरळ टीप मारून घ्यायची. पुढचा पार्ट जॉईन केल्यानंतर आपला जो बॅक आहे बॅकचा हा जो वरचा भाग कमरेपर्यंतचा त्यालाही याच पद्धतीने आपण ज्या प्लेट तयार केल्यात त्या जॉईन करून घ्यायच्या. आपल्याला बॅकला बेल्ट लावायचे त्यासाठीही 20-21 इंचाची मी सरळ कपडा घेतला आहे आणि सरळ टीप मारून इथे थोडीशी तिरकी टीप मारून ते बेल्ट आपण उलटवून घेतो आहे. आता जे बेल्ट तयार केलेत आपण हे बघा हे जे बेल्ट तयार केलेत आपण हे आपण बॅक बाजूला इथे बरोबर मध्यावरती स्टिच करून घ्यायचे दोन्ही बाजूने. आता आपले सर्व बाजू शिवून झाल्यात. आपण हा उलट पद्धतीने आता आपल्याला फिटिंग करायची. फिटिंग करताना अगोदर इथे जी बाही आहे आपली तिथे दंडघेर मोजून घ्यायचा आहे. आपला जो दंडघेर आहे तो 9 इंच आहे. मग 9च्या हाफ करायचं 9.5 इंच आहे त्याच्या हाफ करायचं 4.25 आणि तिथून तिरकी रेषा. त्यानंतर जे आपलं कमर आणि चेस्ट आहे ते मोजून घ्यायचं. चेस्ट आपली 32 होती आणि कमर 26 होती. तर ज्यातील माप आहे 19 इंच येतं आहे आणि आपल्याला 32 इंच कमर करायची आहे. त्याच्यासाठी हे बघा 16-32 1 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन हवं असतं. ड्रेस लूज असतो 1 इंच म्हणून आणि तिथून पुढे जे माप एक्स्ट्राचं येतं आहे ते आहे 2.5 इंच म्हणून 1.25 इंच आपलं जे आहे ते शिलाई मार्जिन जे आहे ते दोन्ही साईडनी शिलाई मार्जिन आपलं 1.25 इंचाचं असणार आहे. तर आपण 1.25 इंचावर मार्किंग करून घेऊया. माप आहे फिटिंगचं त्यापेक्षा 2.5 इंच कपडा एक्स्ट्रा आहे त्यामुळे आपली दोन्ही साईडनी 1.25 इंच या पद्धतीने फिटिंग असणार आहे. 1.25 इंच आणि कमरेतही तसंच. हे बघा आपल्याला 26 इंच कमर आहे. तर आपलं जे येतं आहे जे ड्रेसचं ते 17.5 येतं आहे. 26 इंच कमर करण्यासाठी आपल्याला वरती आपण इथे 1.25 इंचाला मार्किंग केलं आहे आणि इथे कमरेत आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे. तिथे मार्क करून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने अशी गोलाकार टीप मारून घ्यायची. जर खाली कुठली आपल्याला फिटिंग करायची नाही. जी आपली सरळ आहे त्या पद्धतीने जेवढा आपला घेर आहे तेवढी टीप मारत चालेल. फक्त वरती आपल्या कमरेपर्यंतच फिटिंग असणार आहे. खाली पूर्ण घेर आहे त्या ड्रेसला त्याच्यामुळे खाली कुठलीही टीप मारायची आपल्याला गरज नाही. तर त्याला कमरेतल्या टीप आपण मारून घेऊयात. दुसऱ्या बाहीतून कमरेची फिटिंग केल्यानंतर जो आपला साडीचा कपडा आहे त्याला अखंड टीप मारून घ्यायची पूर्ण बाजूला. पूर्ण आपला खाली शेवटपर्यंत टीप मारून घ्यायची. टीप मारल्यानंतर साडीच्या कपड्याला टीप मारल्यानंतर अस्तर घ्यायचं मागच्या बाजूचं आणि पुढच्या बाजूचं आणि दोन्हींनाही अखंड टीप मारून घ्यायची वरपासून ते खालपर्यंत. साडीच्या कापडाचा घेर आणि अस्तरचा घेर
दोन्ही घेर आपले पूर्णपणे शिवून झाले आहेत आणि आपला ड्रेस जो आहे तो पूर्ण रेडी झाला आहे. आता आपल्याला हा ड्रेस जो आहे तो सुलट करून बघायचा आहे ड्रेस कसा दिसतोय ते. ड्रेस तयार झाल्यानंतर आपला बघा या पद्धतीने दिसतोय. खूप घेर आहे मैत्रिणी, त्याला हाताला पकडता येत नाही इतका जड ड्रेस झाला आहे. तर पूर्ण इतकं फ्लेअर आहे ना त्याला, खूप सुंदर दिसतोय. हे एकदम मस्त ड्रेस दिसतोय. तर आपला जो वन पीस आहे मैत्रिणींनो तो पूर्णपणे रेडी झाला आहे. आपण आता जो व्हिडिओ आहे तो पूर्णपणे कंप्लीट झाला आहे. हा जो ड्रेस तयार केला आहे हा मी तुम्हाला वेअर करूनही यावरती मी रील बनवेलच. तोपर्यंत मैत्रिणींनो आपण नवीन नेक्स्ट पार्ट आपलं जी ब्लाऊजची सिरीज आहे ती स्टार्ट करणार आहोत. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये 2 पीस कटोरी जो ब्लाऊज आहे तो ब्लाऊज आपण शिकणार आहोत. तोपर्यंत मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. बाय.